अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज खूप छान योग आलेले आहेत। आज आहे श्रावणचा तिसरा सोमवार आणि श्रावणच्या तिसऱ्या सोमवार बरोबरच आज आहे नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा आणि शिवामूठ मूग। तर छानपैकी योगायोग आलेला आहे। श्रावण सोमवार, तिसरा सोमवार आणि राखी पौर्णिमा। तर पौर्णिमेची कुलदेवीची सेवा, त्यानंतर राखी पौर्णिमेचा सण आणि त्याचबरोबर महादेवाची सेवा, अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू महेश्वरा म्हटल्यासारखं 3 सण आज आपण साजरे करणार आहोत। सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या आणि तिसऱ्या सोमवारच्या, श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। आज श्रावण महिन्यातील आहे तिसरा सोमवार। या पवित्र महिन्यातील तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे मूग, त्यामुळे इथे मूग घेतलेली आहे आणि अशा प्रकारे पूजेची थाळी तयार केलेली आहे। पूजेची या ठिकाणी व्यवस्थित अशी मांडणी करून घेतली आहे। धूप लावलेला आहे। सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेऊया आपण। छानपैकी तुपाचा दिवा अगोदर प्रज्वलित करून घेतला आहे। इथे पूजेच्या साहित्यामध्ये बेल घेतलेले आहेत। बेल आधी निवडून घ्यायचे व्यवस्थित, तुटलेले फाटलेले दुबंगलेले बेल अजिबात घ्यायचे नाही आहेत। पांढरे फुलं घेतले आहेत, काही झेंडूचे फुलं आहेत, पांढरी वस्त्रमाळ घेतलेली आहे तयार करून। त्यानंतर एक फळ, अष्टगंध, केशर, प्रसाद, इबीत किंवा विभूती म्हणतात त्याला, थोडे अक्षता म्हणून तांदूळ घेतलेत आणि दूध आणि पाणी घेतलेलं आहे। दूध आणि पाणी यासाठी की सर्वप्रथम आम्ही आधी दूध आणि पाण्याने अभिषेक करून घेणार आहोत। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपण पहिले पाण्याने अभिषेक करून घेऊया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेऊया। कच्चं दूध घ्यायचं आहे या ठिकाणी, तापवलेलं गरम दूध अजिबात घ्यायचं नाही आहे, कच्चं थंड दूध घ्या। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। किमान 11 वेळेस तरी या मंत्राचा जप तुम्ही करत 11 वेळेस तरी अभिषेक करून घ्यायचा आहे। दुधाने अभिषेक झाल्यानंतर परत एकदा पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अभिषेक झाल्यानंतर आपण शिवपिंडीला स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यांना आपण विभूती लेपन करूया। विभूती लावल्यानंतर अष्टगंध आपण लावूया। त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करून घेऊया। वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर त्यानंतर फुलं वाहून घेऊ। फुलांचे थोडंफार आपण या ठिकाणी सुशोभीकरण करून घेत आहे। छानशी फुलं तुमच्याकडे जी असतील ती फुलांची तुम्ही मांडणी करायची आहे। फुलांची मांडणी याच्यासाठी करायची की आपण फुलांनी सजवायचं। पहा, आपण जेवढं देवांना सजवू तेवढं देव आपले जीवन सजवतात बरं। तर आपण देवांना नेहमी सजवून छानपैकी प्रसन्न वाटेल असं प्रसन्न वातावरण तयार करण्यासाठी सुशोभीकरण करत असतो। तर अशा प्रकारे छानसं आपण फुलांची मांडणी करून घेतलेली आहे आणि आता महादेवाच्या पिंडीवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र आपण या ठिकाणी वाहणार आहोत। स्वच्छ आणि न तुटलेलं न फाटलेलं असं बेलपत्र निवडून घ्यायचं आहे। स्वच्छ करून घेऊन ते बेलपत्र आपण वाहूया।
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर अशा प्रकारे छानपैकी बेलपान वाहले आहेत आणि पांढरे फूल महादेवांना अतिशय प्रिय असते, तर पांढरे फूल इथे वाहले आहे. तुमच्याकडे जर धोत्र्याचे फूल फळ असेल तर तुम्ही ते नक्कीच वाहा. त्यानंतर आज आहे श्रावणचा 3रा सोमवार. श्रावणच्या 3ऱ्या सोमवारी शिवामूठ आहे मूग. त्या इथे मूग घेतलेली आहे. मूग घेऊन आपण ती महादेवाच्या पिंडीवर अर्पण करणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे छानशी शिवामूठ आपण मूग शिवामूठ वाहली आहे आणि आता नैवेद्य अर्पण करूया. ओम नमः शिवाय नैवेद्यम समर्पयामी. ओम नमः शिवाय फलम समर्पयामी. आणि आता महादेवाची आरती करून घेऊया. कापूर आरतीसाठी इथे कापूर घेतला आहे. कापूर घेऊन प्रज्वलित करून घेतले आहे. चला तर मग आपण आपल्या लाडक्या महादेवाची आरती करूया. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथून अजर निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव कर्पूर गोरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळाहळ उठिले, तेता असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव. व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीच वाचे उच्चारी, रघुकुल तिलक रामदासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव. शिवशंभो हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव. शिवशंभो हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर अशा प्रकारे श्रावणच्या 3ऱ्या सोमवारची पूजा छान प्रकारे झाली आहे. तुम्ही पण केली आहे का? तुमची पूजा झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर अशा प्रकारे 5 पानं आपण या कलशवर मांडलेली आहेत आणि त्यावर आता हे जे नारळ आपण घेतलेलं आहे, तर अशा प्रकारे आपण कलशाची स्थापना केली आहे. आता आपल्या कुलदेवींना शृंगार म्हणून आपण ज्वेलरी म्हणून हे नेकलेस घालून घेऊया. अशा प्रकारे छान सुंदर असा नेकलेस आपण घातला आहे देवीला. किती सुंदर दिसत आहे देवी. कुलदेवींना आपण आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे की हे कुलदेवी माते, कृपा करून तुम्ही तुमचे स्थान या मंगल कलशमध्ये तुम्ही स्थापित व्हावे आणि तुमची कृपा या घरावर कायम असू द्या, ही विनंती करायची आहे. मंगल कलशची स्थापना ही घरात सुख समृद्धी आणण्यासाठी अवश्य करावी. तर अशा प्रकारे
गजरा जो बनवला होता तो देवीला वाहला आहे, देवीला लाल फूल वाहले आहेत आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून या ठिकाणी दिवा प्रज्वलित केलेला आहे। तर अशा प्रकारे दिवा आरती करून घ्यायची आहे कुलदेवीची आणि कुलदेवींना विनंती करून कृपा आशीर्वाद कायम आपल्या घरी राहावे यासाठी त्यांना मनोमन नमन करायचे आहे। पौर्णिमेनिमित्त कुलदेवीची कुंकुमार्चन सेवा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। इथे देवाचा नैवेद्य दाखवण्यासाठी आपण घेतलेला आहे। पहिले असं भरीव चौकोन काढून घ्यायचा आणि त्यावर मग देवांना नैवेद्य दाखवायचा ठेवायचा। अशा प्रकारे आज पौर्णिमा निमित्त, पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रावण 3रा सोमवार अशा सगळ्या शुभ मुहूर्तामुळे आज पुरणपोळीचा छानसा असा बेत केलेला आहे आणि पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलेलं आहे। तुम्ही देखील तुम्हाला जर जमलं तर पुरणपोळीचं नैवेद्य करून दाखवू शकता। काही जण दर पौर्णिमेला पुरणपोळीचं नैवेद्य करतात। नाहीच जमलं, शक्यच नाही झालं तर तुम्ही खीर देखील बनवू शकता। तेही नाही झालं तर दूध आणि साखर देखील वाहा। शेवटी आपला भक्तिभाव महत्त्वाचा। भक्तिभावाने आपण जे काही नैवेद्य अर्पण करतो देव ते स्वीकार करतातच। इसे समझो ना रेशम का तार भैया। इसे समझो ना रेशम का तार भैया। मेरी राखी का मतलब है प्यार भैया। मेरी राखी का मतलब है प्यार भैया। प्यार भैया, प्यार भैया। मेरी राखी का मतलब है प्यार भैया।